इथे बघा आपली अशा पद्धतीने पालकची भजी तयार आहेत। छान कुरकुरीत झालेली आहेत बघा। ही भजी तळताना कसं मिडियम गॅस करूनच तळून घ्यायची। गॅस तुम्ही वाढवून केला तर ती मऊ पडणार, त्यामुळे मिडियम गॅस करून तळलेले छान कुरकुरीत झालेले आहेत बघा। तुम्ही अशा पद्धतीनं नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली ती। वेलकम टू आर्नवी प्रांजस किचन। आज आपण पालकची भजी बनवणार आहेत। त्यासाठी लागणारं साहित्य आहे बघा। इथे पालकची भाजी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे बघा। अशी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ओवा घेतलेला आहे, मीठ, लाल तिखट आणि हा मी ठेचा घेतलेला आहे मिरचीचा। याच्यामध्ये लसूण, जिरा आणि मिरची मीठ टाकून बारीक करून घेतलेला आहे। तर पहिल्यांदा आपण भाजी चिरून घेऊया बारीक। इथे बघा मी अशा पद्धतीने भाजी चिरून घेतलेली अशी बारीक। आता आपण याच्यामध्ये घालणार आहे मीठ कसं पालकच्या भाजीला जास्त चालत नाही, थोडंच घालायचं। लाल तिखट, ओवा घालणार आहे आपण हातावरती चुरून घालणार आहे जरा, आणि मी ते घेतलेला हा ठेचा घालणार आहे। सगळं आपण पहिल्यांदा मिक्स करून घेऊया। इथे बघा मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये घालणार आहे तांदळाचं पीठ, बेसनचं पीठ आहे। आपण लागेल तसं बेसनचं पीठ थोडं थोडं घालूया। इथे पाणी अजिबात वापरलेलं नाही मी। आता आपण थोडं बेसनचं पीठ घालणार याच्यात। इथे बघा मी अशा पद्धतीने हे पीठ तयार केलेलं आहे भेल्याचं। आता आपण तळायला घेऊया। तर पीठ बघा 1 वाटी बेसनचं पीठ लागलेलं आहे आपल्याला। असं बेसन थोडं दिसलं पाहिजे यावरती, जास्त पण घालायचं नाही। तर आपण भजी तळूया। इथे बघा मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तर आता आपण भजी सोडूया। हलक्या हाताने अशी सोडायचे। भजी सोडून झालेले। इथे बघा आपली भजी छान 3 मिनिटं चांगली तळून झालेली आहे। गॅस कसा मी मीडियम ठेवून तळून घेतलेली आहे। आता आपण भजी काढून घेऊया। छान एकसारखी भाजलेली आहेत बघा। आता भजी आपण काढून घेऊया। भजी छान कुरकुरीत झाली आहेत बघा। इथे बघा अशा पद्धतीने आपण सगळी भजी सोडून घेणार आहोत। आपली सगळी भजी तळून झालेली आहे तशी। इथे बघा आपली अशा पद्धतीने पालकची भजी तयार आहेत। छान कुरकुरीत झालेली आहेत बघा। ही भजी तळताना कसं मिडियम गॅस करूनच तळून घ्यायची। गॅस तुम्ही वाढवून केला तर ती मऊ पडणार, त्यामुळे मिडियम गॅस करून तळलेले छान कुरकुरीत झालेले आहेत बघा। तुम्ही अशा पद्धतीनं नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली ती। तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।